हॅलो एव्हरीवन, तर आज बघणार आहे आपण दिवाळी स्पेशल फराळ रेसिपीमध्ये बेसन लाडूची रेसिपी। तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। काही छोटे ट्रिक आहे ते वापरता तुमचे लाडू बिलकुल बसके होणार नाही, एकदम गोल असे लाडू तयार होतात। खाताना बेसन किंवा तूप लागणार नाही, जाबळाला चिटकणार नाही। त्यासाठी घेतले आहे आपण अर्धा किलो चणा डाळ। आता ही चणा डाळ मस्तपैकी चाळून आणि पुसून घेतलेली आहे। ती आपण एका पॅनमध्ये टाकून छानपैकी भाजून घेणार आहे। आपली डाळ व्यवस्थित भाजल्या गेली की नाही ते कळण्यासाठी डाळ भाजल्यानंतर त्याचा आवाज संपूर्ण चेंज होतो, कलर पण थोडा चेंज होतो बघा, आणि त्याला सुरेख असा सुगंध सुटतो बघा। आता डाळ छान भाजून झालेली आहे, तर मी एका कपड्यावर टाकून त्याला थंड करून घेणार आहे। संपूर्ण थंड करायची आहे। थंड झालेली डाळ थोडी टाकून मिक्सरमधून आपण फिरवून घेणार आहे। डाळ व्यवस्थित भाजल्या गेली की बेसन पण व्यवस्थित लगेचच तयार होते बघा, आणि मिक्सरवर पण त्याचा प्रेशर येणार नाही बघा। काहीच वेळ लागत नाही, लगेचच आपण थोडंसं फिरवलं की बेसन तयार होते। तर आपल्याला बेसन पाहिजे आहे एकदम रवेदार, आणि डाळ भाजण्याच्या प्रोसिजरवरच लाडवाचा कलर आणि प्रोसिजर पुढची डिपेंड करते बघा। त्यामुळे छान असं आपल्याला बेसन म्हणजे चणा डाळ भाजून घ्यायची आहे बघा। आपलं बेसन तयार झालेलं आहे। आता आपण हे बेसन जे आहे ते चाळून घेणार आहे। तर आपल्याला जे बारीक रवा कसा असतो त्या कन्सिस्टन्सीमध्ये बेसन पाहिजे आहे बघा। छान चाळून घ्यायची आहे आणि बारीक रव्यासारखं आपलं बेसन तयार झालेलं आहे। आता आपण हे जे बेसन आहे ते मोजून घेणार आहे। त्यासाठी आपण एक वाटी करणार आहे। तर माझं बेसन भरलं होतं 4 वाट्या बघा। आता याच वाटीने आपण पुढे पिठी साखर आणि तूप मोजणार आहे। पिठी साखर पण मी मस्तपैकी फिरून घेतलेली आहे, आणि तूप आपण 1 वाटी वापरणार आहे। तर एका पॅनमध्ये आपण अर्धी वाटी तूप टाकणार आहे, त्यामध्ये बेसन टाकणार आहे, आणि त्याला छानपैकी आपण भाजून घेणार आहे बघा। डाळ आपण भाजलेली आहे ऑलरेडी, तर बेसन भाजायला काहीच वेळ लागत नाही। अर्धं बेसन छानपैकी भाजलं गेलं की त्यामध्ये आपण अर्धी वाटी जे तूप काढून ठेवलं होतं आपण ते टाकणार आहे। तर आपण लाडवाला पूर्णपणे 1 वाटीचा तुपाचा वापर केलेला आहे बघा। त्याला बघा मस्त मिक्स करायचं आहे, आणि बेसन भाजत आलं की त्याला बघा ॲटोमॅटिकच तूप सुटतं आणि ओलसर असं बेसन होतं। त्यामुळे टाकणार आहे आपण विलायची आणि जायफळची पूड। आता त्याला छान मिक्स करून घेणार आहे, एका ताटामध्ये काढून घेणार आहे, थोडं गार करणार आहे। त्यामुळे टाकणार आहे आपण 2 वाटी पिठी साखर। आणि हो, मी यामध्ये ड्रायफ्रूटचा वापर केलेला नाही आहे, प्लेन असे बेसन लाडू केले आहे, कारण खाताना खूप सुरेख लागते बघा। तुम्हाला असेल तर तुम्ही या स्टेजला ड्रायफ्रूट्स टाकू शकता। आणि बघा छानपैकी आता बेसन भाजलं गेलं तर पटापट लाडू तयार होतात बघा, आणि किती छान असे लाडू तयार झालेले आहे। बिलकुल बसके झाले नाही, मी तुम्हाला दाखवते बघा। कलर पण किती सुरेख आलेला आहे बघा। तुम्ही यावरती मनुका पण चिटकवू शकता बघा, बिलकुल खाली चापट झालेले नाही आहे। मी तुम्हाला तोडून दाखवते किती रवेदार असे लाडू तयार झालेले आहे। लगेचच केल्या लाडू तुम्हाला मी तोडून दाखवणार आहे बघा। आतून बघा किती रवेदार असे लाडू तयार झालेले आहे बघा, लगेचच तुटतात बघा। छान असे रवेदार लाडू तयार झालेले आहे, आणि मी तुम्हाला हाताने टच करून दाखवते, तूप पण लागणार नाही। तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय।